आता तुम्हाला एक सांगतो, जर सामनामध्ये उद्या हे छापून आलं की ही पृथ्वी चपटी आहे, ही गोल नाही आहे, ही पृथ्वी चपटी आहे, तर तुम्ही आणि मी आश्चर्य करू शकणार नाही. नमस्कार, मी अतुल जैन. आपली बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत मिलिंद कापडेजी यांच्यासोबत, लोकसभा संघटक आहात. साहेब, काय सांगाल, ज्या पद्धतीने ही लोकसभेची निवडणूक ही फार रंगतदार झाली? सर्वात प्रथम तर मी तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमच्या न्यूज चॅनलला धन्यवाद व्यक्त करतो की तुमच्या माध्यमातून कमीत कमीत आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर खरंच अतुलजी, तुमचं मनापासून धन्यवाद. ही निवडणूक खरं म्हटली तर खूप म्हणजे अटीतटीची झाली आणि या निवडणुकीमध्ये जे अनुभवायला मिळालं ते ह्याच्या आधी कुठल्याच निवडणुकीमध्ये अनुभवायला मिळालं नव्हतं. आणि तुम्ही जर पाहत असाल तर काल 1-2 दिवसांपासून म्हणजे एक गढूळ वातावरण राजकारणाचं तयार करण्याचा एक प्रयत्न केला जातोय उबाटा यांच्याकडून. आता उबाटाची जी लोक आहेत ती नको ते गोष्टी ते काढतायत आणि नको त्या गोष्टींमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतायत. सर्वात प्रथम जर मी आता म्हटलं तर कालपासून एकच रट लावलेली आहे किंवा एकच खोटं बोलावं तर रेटून बोलावं. आता तुम्हाला सांगावंसं वाटतं की त्या काउंटिंगच्या एजंट म्हणून मी पण त्या नेस्कोच्या आतमध्ये होतो आणि आतमध्ये असताना सुद्धा मी पाहिलंय किंवा तिथे लोकांनी पाहिलंय की उबाटाची लोक जी होती किंवा काँग्रेसची जी लोक होती त्यांच्या हातामध्ये मोबाईल होते, मोबाईल फोन त्यांच्या हातात देखील होते. आता फक्त इकडे कुठेतरी काहीतरी उकरून काढायचं आणि टार्गेट करायचं या विषयाला धरून उबाटाची लोक तयारी करतात आहे आणि ते म्हणजे ते अयशस्वी प्रयत्न करतात आहे. आता तुम्हाला सांगतो की ते मोबाईलचा विषय घेऊन चाललाय. आता मोबाईलचा विषय आणि इलेक्शनचा विषय हा दोन वेगळा विषय. तुम्ही जर कुठल्या प्रकारचं कायद्याचं उल्लंघन केलं तर तुम्हाला त्या कायद्याची शिक्षा तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही इलेक्शन काउंटिंगचा जो विषय आहे तो इलेक्शन मतमोजणी तो एक वेगळा विषय. हे काय करतात आहे, हे दोन्ही विषय क्लब करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि ते आमच्या वायकर साहेबांना किंवा आमच्या खासदार साहेबांना ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात आहे. आता मोबाईल फोन मिळाले, ठीक आहे, मान्य आहे, मोबाईल फोन मिळाला. मोबाईल फोन मिळाल्यानंतर त्यांच्यावरती तर उचित प्रकारची कारवाई होते ना. पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंद झाला. तो का नोंद झालाय? तो ह्याच्यासाठी नोंद झालाय की तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलं, तुम्ही मोबाईल फोन आतमध्ये घेऊन गेले. दुसरी गोष्ट ते काय म्हणतात की CCTV त्यांनी दाखवावा. CCTV, अहो CCTV जर काढलात ना तर 100% उबाटाच्या लोकांचे सगळं पित्तळ उघड पडेल. त्यांच्याकडे किती मोबाईल फोन होते हे सगळं पित्तळ उघड पडेल. आज माननीय इलेक्शन कमिशनरने म्हणजे आमच्या वसुंधरा मॅडम सूर्यवंशी यांनी आज बाईट दिली, यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये थेट सांगितलंय की आम्ही काउंटिंग केली, आम्ही रिव्हेरिफिकेशन केलं, त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याच प्रकारचं काहीच आढळलं नाही. तरी ही लोक उगाच काही नसताना हे बोमाबोम करायचं, हे नको त्या गोष्टी लोकांमध्ये पसरवायच्या. मला लाज ह्या गोष्टीची वाटते की आदित्य ठाकरे साहेबांसारखे व्यक्ती, एवढं मोठं व्यक्तिमत्व, नेतृत्व, ते ट्विट करतात आहे. म्हणजे ट्विट काय करतात आहे की EVM मशीन हॅक कशी होते. सामना लिहित आहे की EVM मशीन हॅक कशी होते. आता तुम्हाला एक EVM मोबाईलने हॅक केलं. आता तुम्हाला एक सांगतो, जर सामनामध्ये उद्या हे छापून आलं की ही पृथ्वी चपटी आहे, ही गोल नाही आहे, ही पृथ्वी चपटी आहे, तर तुम्ही आणि मी आश्चर्य करू शकणार नाही. कारण आता हल्ली काय झालंय, त्या मदरसा छाप सगळे जे गोष्टी आहेत ना ते सगळे सामन्यामध्ये छापायला लागलेत ती लोक. तर पृथ्वी त्यांच्यासाठी चपटीच झालेली आहे, ते उद्या छापून पण आणतील. अहो, कुठल्या गोष्टीला आणि कुठे तारंबळ आहे का, कुठे काही कनेक्शन आहे का? आज तुम्हाला सांगतो, चंद्रशेखरजींनी आज ट्विट केलं, आणि त्यांनी एकदम चांगली माहिती सांगितली. त्यांनी ही माहिती सांगितली की भारतातील जो EVM आहे, EVM मशीन जी आहे, त्या EVM मशीनमध्ये कुठल्याही प्रकारची वेगळ्या डिव्हाइसची कनेक्टिव्हिटी नाहीये, वेगळ्या वायफायची कनेक्टिव्हिटी नाहीये. तुम्हाला OTP कधी येणार? ज्या वेळेला तुमचं दुसऱ्या डिव्हाइस बरोबर जर कनेक्टिव्हिटी असेल त्यावेळेला तुम्हाला OTP येणार.
ईव्हीएम मशीन भारताची अशी तयार केली गेलेली आहे की तिची कनेक्टिव्हिटी कुठल्या दुसऱ्या डिव्हाइस बरोबर नाहीच आहे, तर तिच्यामध्ये ओटीपीचा प्रश्नच नाही उठत आणि म्हणून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैर वापर होईल किंवा गैर त्याच्यामध्ये होईल असं काहीच नाही होणार. एलॉन मस्क त्यांनी म्हटलं की ईव्हीएमचा गैरवापर होऊ शकतो, ईव्हीएम मध्ये कुठल्या प्रकारचं हे म्हणजे कट कारस्थान होऊ शकतं. अहो, एलॉन मस्क कुठल्या विषयावरती बोलतोय? तो अमेरिकेच्या विषयावरती बोलतोय. अमेरिकेमध्ये इंटरनेटद्वारे तुम्ही मतदान करू शकता. भारतामध्ये अजून तो त्या प्रकारचं टेक्नॉलॉजी अजून आलेली नाहीये, म्हणून भारतामध्ये तो गैरप्रकार होण्याचा काही संबंधच येत नाही. तर हे अशा प्रकारचं खोटं नाटक करून तुम्ही किती दिवस चालवणार हो? का नाही ना, आता कुठेतरी थांबलं पाहिजे तुम्हाला आणि स्वीकार केलं पाहिजे, हार तुमची पचवली पाहिजे तुम्ही लोकांनी. बरं मिलिंदजी, एक मला सांगा, मला एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं, तुम्ही हे मला कोडं सोडू असं मला वाटतं. ज्या वेळेला वायकर साहेब त्या गटात होते तेव्हा सगळं चालत होतं, त्यांच्यावर कुठले आरोप असतील तर तेव्हा काय बोलायचं नाही. पण जेव्हा ते दुसऱ्या पक्षात गेले, म्हणजे दुसऱ्या गटात गेले, त्यावेळेला त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात झाली. म्हणजे तुमच्याकडे असलं की चांगलं, दुसऱ्याकडे गेलं की वाईट, अशी परिस्थिती आहे का? नाही, हेच आदित्यजी जे आज ट्विट करतात आहे, तेच आदित्यजी काका काका म्हणून, साहेब साहेब म्हणून 10 वेळा त्यांना चरण स्पर्श करायचे. तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय. त्यांना 4 वेळा चेअरमॅनशिप दिली स्टँडिंग कमिटीची, ते 3 वेळा आमदार निवडून आले. हेच आदित्य साहेब जर वायकर साहेब तिकडे गेले तर वायकर साहेब खाली हाताने कधी जात नव्हते. आदित्यजींसाठी काही ना काहीतरी एक चांगली त्यांची भेटवस्तू त्यांना देत होते. त्यावेळेला वायकर साहेब खूप गोड वाटत होते. आणि आता वायकर साहेबांनी असा कुठला गुन्हा केला की जेणेकरून आदित्यजींनी सगळी पातळी सोडली आणि चिटर आणि हे सगळ्या गोष्टी ते वायकर साहेबांना बोलतात. अहो, वायकर साहेब एक सज्जन व्यक्ती हो, त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व हे सगळ्या पक्षाच्या लोकांना माहिती आहे, उभाटाच्या पण पक्षाच्या लोकांना माहिती आहे आणि इकडच्या पण सगळ्या पक्षाच्या लोकांना माहिती आहे, इव्हन भाजपाच्या महायुतीच्या सगळ्या लोकांना माहिती आहे. पण मला एक सांगा मिलिंदजी, ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन जर म्हणते की याच्यात कुठलीही चूक झालेली नाहीये, मग यानंतर एवढा मोठा उहापोह करण्याची गरज नसावी असं मला वाटतं. आणि ह्यानंतर एवढा मोठे इलेक्शन अधिकारी जर त्यावेळेला निवडणूक अधिकारी सगळे राईट्स असतात आणि त्या बोलल्यानंतर सुद्धा अशा विषयाला जर वाचा फोडत असतील तर तुम्ही काय बघताय? हे कुठे म्हणजे लोकांना म्हणजे मिसगाईड करतायत का काय, नेमकं काय? हे निव्वळ हे घाणेरडं राजकारण चाललेलं आहे आणि त्याचबरोबर हे एक दिशाभूल करण्याचं, म्हणजे जनतेचं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात आहे. आता ते काय म्हणतात, दुसऱ्या विषयावरती मी तुम्हाला हे म्हणजे सांगू इच्छितो. ते काय म्हणतायत की आम्हा लोकांना 4.5 लाख मतं मिळाली. अहो, 4.5 लाख मतं मिळाली, ती कुणाची मिळाली? आम्हा लोकांना म्हणजे हिंदुत्ववाद्यांना विरोध करायचा आहे, बीजेपीचा विरोध करायचा आहे, शिंदे सरकारचा विरोध करायचा आहे, म्हणून एका पर्टिक्युलर कम्युनिटीने, एका पर्टिक्युलर समाजाने, म्हणजेच तो मुस्लिम समाजाने तुम्हाला पाठिंबा देऊन तुम्हाला मतदान केलंय. पण जर समजा ह्याला पण तर पडली, तेच म्हणतोय, ते 4.5 लाख मतं जे आम्हाला पडले ना, ते हक्काचे मत आहेत, ते मतदारांचे, म्हणजे वायकर साहेबांच्या प्रेमाचे मत आहेत, ते पक्षाचे मत आहेत, ते शिवसेनेचे मत आहेत, ते भारतीय जनता पार्टीचे मत आहेत, ते महायुतीचे मत आहेत. पण त्यांना जे 4.5 लाख मतं पडलेत ना, त्याच्यामधून जर समजा मुस्लिम कम्युनिटीचे मतं जर बाहेर काढलेत तर ते कुठे बसतात? तर हे गणित देखण्यासारखं आहे. म्हणजे त्यांना भाडोत्री मतं पडलेले आहेत, उद्या त्या मतांचं गणित दुसरीकडे जाऊ शकतं, 100% जाऊ शकतं विधानसभेमध्ये. बरोबर. जर वेगळे लढले तर तुमचं काय होईल? काय होणार मग? बरोबर आहे. तर खरी गोष्ट आहे की अशा पद्धतीने मिलिंद कापडेजींनी जे विषय सांगितला की निवडणुकीत कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने निवडणूक झाली होती, त्यानंतर मतदाराने मतदान केल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने हार पचवता आली पाहिजे, जीवनात हार जीत ही होत असते, पण त्यानंतर स्वतःला हार पचवता आली पाहिजे, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि ह्यालाच धरून जर आपण उहापोह करत असाल तर लोकांना मिसगाईड करायचा प्रयत्न होत आहे. तर हेच मिलिंद कापडेजी म्हणतात की अशा पद्धतीने होऊ नये. जर निवडणूक अधिकाऱ्याने जर आपल्याला स्पष्टता दिलेली आहे, मग त्यानंतर प्रश्न का निर्माण होतात, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मी आपली बातमी इथेच थांबतो. थँक्यू. जय महाराष्ट्र. थँक्यू.